आपण तिचा कुठलाही गुन्हा केलेला नाहीये शुभंकर. केलाय. आपण तिचे गुन्हेगार आहोत. नाही. जर तिचं बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं नीट पालन पोषण मी जर करू शकले नाही तर तो सगळ्यात जास्त मोठा गुन्हा होईल. अच्छा, आणि म्हणून तिच्या अशा अवस्थेत तू तिला घराबाहेर जायला सांगितलं. हे बघ, या आयुष्यात जगायचं असेल ना शांत बसून जगता येत नाही. तुला शांतपणे जगायचं असेल ना तू जग. मी बोलणार. हा प्लीज शांत बस. प्लीज मी हात जोडते. प्लीज. किती स्वप्न होती ना आशू. डिग्री घेईन, पैसा कमवेन, एक छान घर घेईन, तुला आणि आईला सुखात ठेवीन. आता मी जे काही करतेय ते सगळ्यांसाठीच योग्य आहे. ह्याच्या मुलासाठी सुद्धा. किती तुझा आता पुन्हा स्टॉप इट. शुभंकर, तू प्रत्येक वेळेला मला का बोलतोस? याचं कारण मी तुला मगाशीच सांगितलं मीता. चूक आपली आहे म्हणून. आपण आता जातोय ना प्रधानांकडे. तिथे गेल्यावर आपल्याला कळणारच आहे अश्विनी मुंबईत आलेली आहे की नाही ते. आणि जर ती मुंबईला आलेली नसेल तर आपण तिला भेटायला बंगलोरला जाऊया. तुमची ना तगमग मला खरंच बघवत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच एवढा अस्वस्थ झालोय मी. जीवाची उलघाल होतीये नुसती. तुमची तब्येत सगळ्यात महत्वाची आणि तुमच्या मनाला स्वस्थता आली पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला बंगलोरला सुद्धा घेऊन जाईन. तूच ओळखतेस मला. इतकी वर्ष संसार करतोय आपण, एवढं ओळखायलाच पाहिजे मी. बायकोच्या पदराड लपणारा भेद्रट आणि फेकड माणूस असतो. किती कोणाशी बोलतेस? तोंड आवरून बोल. कळतंय तुला? सभ्य चोरांशी. सभ्य चोरांशी बोलते. कळलं? पण काय, चोरांचे सुद्धा काही नियम असतात. पण तुमच्यासारखे चकचकीत आणि पांढरे कपडे घालणारे जे चोर असतात ना त्यांना फक्त पाठीत खंजीर खुपसायला तेवढं जमतं. दुसरं काय जमतं? देवारात बसवायला निघाला होतात ना आशूला, आणि आता आशी वाऱ्यावर टाकताय. या तत्वशून्य माणसांबरोबर मलाच आता राहायचं नाहीये किती. अगं कुठे राहशील? आणि हो, तुमच्या जास्त पैशांची भीक नकोय. आपण जेवढे ठरले तेवढे मात्र हवेत, आणि ते पण वेळेवर. नमिता, एन्जॉय युअर एव्हरी मोमेंट ऑफ युअर प्रेग्नन्सी. आणि हो, विश यू गुड लक. पाहिजे होते तुला जे सारेच देत आलो. बंधन झाले जीव घे